तर नमस्कार मैत्रिणींनो, मी वंदना म्हात्रे. वंदना म्हात्रे आगरी तडका ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे भन्नाट रेसिपी आहे. खूप छान रेसिपी आहे. फिश रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ चांगला वाटला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झालेली आहे ते. तर माझी रेसिपी तुम्ही बघत राहा. तर हे बघा, आजची फिश आहे जिताडा. तर हे बघा, जिताड्याचा अख्खा जिताडा आणलेला. तर हे बघा, जिताड्याचं बगड आपण घेतले, तुम्ही बघू शकता. हे जिताड्याचं बगड आहे, अख्ख्या जिताड्याचं बगड आहे. आणि त्याच्यात ना मी हे 2 पीस टाकलेले ते बघा असं. तर हे आजची आहे आपली जिताड्याची रेसिपी. तर कशी रेसिपी बनवते तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा बघा, ताजा जिताडा होता, एकदम जिवंत जिताडा आणलेला. तर हे बघा, आपल्याला फिशसाठी मी वाटण घेतलेलं आहे. तर हे बघा, कोथिंबीर घेतले, ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि हा 1 लसूण. तर हे वाटण आपल्याला फिशमध्ये टाकायचं आहे. तर नमस्कार मैत्रिणी, मी वंदना म्हात्रे. तर माझ्या आगरी तडका ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. खूप खूप तुमचं स्वागत आहे. इथे तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज, फिश शिवाय मी बाहेर जाते, ब्लॉग्स, हे तुम्हाला सगळं माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला अशाच माझ्या भन्नाट रेसिपी जर पाहायच्या असेल तर तुम्हाला पूर्ण असा व्हिडिओ पाहावा लागेल. आणि चला, आज आपली भन्नाट रेसिपी आहे, त्या रेसिपीसाठी आपण सुरुवात करूया. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. कारण का छान अशा माझ्या रेसिपीज असतात, तुम्हाला आवडतील नावडतील, पण सबस्क्राईब नक्की करा. तर चला, आजची भन्नाट रेसिपी आपण करायला सुरुवात करूया. तर चला, पहिला आपण वाटण बनवून घेऊया. एक बाजूला हे बघा, हे बघा, आपण गॅस चालू केला, त्याच्यावर कढई ठेवली. त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तेल. हिरवं वाटण टाकायचं याच्यात. तर एकदा मसाले टाकले. कारण का ओलं खोबरं आहे ना, मग ते आपल्याला चांगलं परतवावं लागेल, नाहीतर असं कच आवाज येईल खाताना. हे बघा, आपला मसाला मस्त चांगला वाटण शिजलेला आहे. हे बघा, तेल सोडते म्हणजे आपलं खोबरं शिजलं गेलं. तर त्याच्यात आपण हे फिश टाकूया. मस्त असं मिक्स करून घेऊ. तर हाताबरोबरच आपण ह्याच्यात मीठ टाकूया. आणि ना ह्याच्यात मी थोडीशी चिंच टाकते, कोकम नाही टाकणार आहे, मावरा ताजा आहे, पण थोडीशी आपण टाकूया चिंच. आहे बघा, ही
2 टप आम्ही चिंच टाकली, बस जास्त नाही टाकायची. आणि मस्त ह्याला ना आपण आता शिजून देऊ. बघा, बघू शकता कलर किती छान आलेला आहे. हा आहे आगरी मसाला, हा माझा घरचा मसाला आहे. ह्याच्यावर ना आपण झाकण देऊ. तर हा तुम्ही बघू शकता आपला जिताडा शिजलेला आहे. हे बघा छान असा मस्त बघू शकता. आणि कलर किती छान आलाय बघा, तैल आहे बघा. हे डोक्याचा भाग आहे. तर बघा आपला जिताडा छान असा मस्त शिजलेला आहे. तर ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकू. बघा किती छान दिसते की नाही फिश आपली. तर बघा बघू शकता, बघा किती छान असा कलर आलेला आहे. बघा तर आपली ही जिताड्याची रेसिपी रेडी झालेली आहे बघा. तर मैत्रिणींनो, दादांनो, भावांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा आहे तो नक्की कमेंट करून सांगा. पण लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा आपण भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तर स्वस्त राहा आणि चविष्ट खा. नमस्कार. तर हे बघा माझ्याकडे हे कोंबडी वडे पीठ आहे. तर घरात कोणी वडे खाल्ले नाही बनवलेले, तर आज म्हटलं चल जिताड्याचं आंबट बनवले तर त्याच्यावर हे वडे आपण बनवूया. पण ते मी त्याच्यामध्ये जरा वेगळं असं काहीतरी टाकून बनवते. तर काय टाकते ते तुम्ही नक्कीच बघा. मी ह्याच्यामध्ये काय टाकते ते, म्हणजे थोडी टेस्ट येईल वड्यांना. तर हे बघा एवढं पीठ आहे. तर ह्याच्यात मी थोडी हळद टाकते, थोडा फिश मसाला टाकते, जिरं, थोडा ओवा, म्हणजे अजून अजून मस्त एक कोंबडी वडे ना चविष्ट होते. थोडा ओवा टाकला, थोडंसं मीठ टाकूया कारण पिठामध्ये मीठ असणारच. आणि तुम्हाला मी म्हटलेलं ना ह्याच्यात मी दुसरं काय सिक्रेट टाकते आहे ते तुम्ही नक्की बघा. तर हे बघा, तर मी 1 2 3 अशी बटाटी घेतली उकडलेली. तर ही बटाटी मी त्याच्यामध्ये, तर हे बघा बटाटी मी मिक्स केलीत. तर हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा असा गोळा रेडी झालेला आहे. आता हे आपण वडे नंतर करूया. ह्याला जरा झाकून ठेवू अशा 2. तर आता फिश आहे ना आज, तर फिश आहे म्हटल्यावर मुलगी खाणार नाही, तर मुलीसाठी हे कोलंबी भात बघू शकता तुम्ही. याच्यासाठी कोलंबी भात करते. ते ह्या कोलंब्या घेतलेल्या आहेत तेवढ्या. आता हे तुकडे करताना ना हे बघा हे काळं त्यातलं निघलं जाईल. मी काळं काढलं नाही, ते काळं तुकडे करताना निघलं जाईल. तर चला आता या कोलंब्या आपण मॅग्नेट करूया. तर त्यासाठी बघा मी दही घेतले, त्याच्यामध्ये मॅग्नेटसाठी दही टाकते. त्यामध्ये सुद्धा दही घेतलं. हे बघा
मीठ टाकूया आणि हे आपण मॅग्नेट व्हायला सोडून देऊया. मॅग्नेट करून ठेवूया. हे बघा मस्त असं आपले मसाले ह्याला लावलेत मी. हे बघू शकता तुम्ही. आता हे आपल्याला बाजूला ठेवायचे आणि फ्रायवाले ना ह्याला सुद्धा बाजूला मी ठेवते. तर हे बघा आपण ह्याचे कोंबडी वड्याचे गोळे करून घेऊ. तर हे बघा असे करून घेते आणि इथे मध्ये असा होल पाडते. हे बघा इथे मस्त तेलामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा मस्त तेलामध्ये फ्राय होत आहे. तर हे बघा आपले कोंबडी वडे रेडी झालेले आहेत. हे बघा बघू शकता हे एवढा वाडगा भरला. तर हे आहेत आपले कोंबडी वडे. तर आता आपण कोलंबी भात बनवते. तर कारण का ती मुलगी माझी जिताड्याचं कालवण खाणार नाही, फिशमध्ये ती काही खात नाही, कोलंबीच खात. तर आता तिच्यासाठी मी कोलंबी भात बनवते. तर हे बघा तेल टाकले पण आता गॅस लावली. तेजपत्ता टाकला. 2-3 काली मिरी टाकूया. लवंग, टाकूया. मसाले कोलंबीला. तर ही कोलंबी आपण टाकूया. कांदा आपला शिजला कारण तिला जास्त तिखट आवडत नाही. थोडंसं ना ह्याच्यात हे हिरवं वाटण टाकते मी आपलं जिताड्याच्या कालवणचं. थोडं काहीतरी वेगळं. तर आपल्या कोलंब्या शिजल्यात. त्यानं ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. थोडा आपल्याला रस्सा आटवायचा आहे. हे बघा कोलंब्या कशा झाल्या बघा शिजून. बघू शकता तुम्ही बारीक किती झाले ते बघा. अशा बारीक झाले कोलंब्या. तर आपला रस्सा पण आटला आहे बघा बघू शकता. छान झाली. तर आता ह्याच्यात आपल्याला भात टाकायचा. तर भात मी वेगळा शिजून घेतलेला आहे. हे बघा भात वेगळा शिजून घेतला. हा आपण त्याच्यात टाकूया. करून घेऊया. छान असा. आता थोडा ओळसर आहे त्याच्यावर आपण झाकून देऊया. याच्यावर आपण झाकण दिले थोडा छान असा आपला कोलंबी भात रेडी झालेला आहे. तर चला आपण कोलंब्या फ्राय करून घेऊ. ते बघा छोटासा पॅन ठेवलेला आहे. तर मी
हा आहे कोलंबी भात. चला आजची फिश रेसिपी. हे कोंबडी वडे, हा साधा आपला भात, ही कोलंबी फ्राय, हे आपलं जिताड्याचं आंबट आणि हा कोलंबी भात. तर हे बघा आपली फिश रेसिपी रेडी आहे. तर या मैत्रिणींनो जेवायला.